बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। खबर नासिक से है, जहां शिवसेना युवा सेना और शिवसेना शिंदे ग्रुप के सचिव भाऊ साहेब चौधरी फाउंडेशन ने चांदवड़ में युवाओं के लिए एक भव्य रोजगार मेले का आयोजन किया। मेले का उद्घाटन जलापूर्ति मंत्री गुलाबराव पाटिल ने किया। इस रोजगार मेले में 50 अंतर्राष्ट्रीय कंपनियों ने भाग लिया, 300 युवाओं ने भाग लिया और 50 लोगों को गुलाबराव पाटिल और शिक्षा मंत्री दाद भुसे ने मौके पर ही नौकरी के नियुक्ति पत्र दिए। इस बार रोजगार के लिए बड़ी संख्या में युवा पुरुषों और महिलाओं ने भाग लिया। इस मौके पर भाऊ साहेब चौधरी, पूर्व विधायक शिरीष कुमार कोटवाल, संजय महाराज धोडगे, कृषि आय अध्यक्ष संजय जाधव, सुनील पाटिल, भोलाला तांबेडे, गिरीश लाड, देवावाग, फरहान खान आदि मान्यवर शामिल थे। मूळ जळगावमध्ये काल जी घटना घडली, गायीच्या भांडणावरून ती घटना घडलेली आहे आणि जर आपण कलम वाचले तर त्या ठिकाणी निश्चितपणाने ज्या मुलीला गाडीमध्ये नेलं गेलं ती ॲम्ब्युलन्स शिवसेनेची होती। त्यामुळे आम्हाला ती घटनेची माहिती मिळाली। पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कलम कुठली लागली ते न पाहता, पोलिसांचं स्टेटमेंट न पाहता, गावात कोण साक्षीदार ते न पाहता, कोणाच्याही मुलीच्या बाबतीमध्ये असे आरोप करणे आणि जिल्ह्याची सगळी वाट लागली आहे असं म्हणणं मला तरी वाटतं उचित होत नाही। परंतु पालकमंत्रीचा तिढा मात्र सोडत नाही। तो माझा विषय नाहीये, तो तिघ नेत्यांचा विषय आहे। मला पालकमंत्री केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। बेरोजगारी ध्यान हटवण्यासाठी औरंगजेबाच्या ठोकीचा वाद उकरून काढला जातोय असं आरोप होतो। हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी वाद आम्ही उकडून काढला नाही। औरंगजेब हा कसा संत होता असं काही लोकांनी विधानसभेमध्ये भाषण केलं, त्या आमदारांना आपण सुद्धा काही समज दिली पाहिजे। हे कोणी वाद काढले? छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे आमचं दैवत आहे। आम्ही परमेश्वराला जेवढं मानतो तेवढं त्यांना मानतो आणि ते कोणी विसरू शकत नाही, तुम्ही सुद्धा विसरू शकत नाही। त्यामुळे कोणी त्याची पुष्टी करत असेल की औरंगजेब देव होता आणि ज्यांनी बापाला जेलमध्ये टाकलं, ज्यांनी भावाचा खून केला आणि सत्ता मिळवली, त्या औरंगजेबाची पुष्टी तुम्ही करता। आमचे संभाजीराजांनी धर्मांतर करा म्हणून किती ऑफर आल्या, मुलगी देतो म्हणून ऑफर आल्या, सत्ता देतो म्हणून ऑफर आल्या, त्यांनी जीव गमावला पण आपला धर्म सोडला नाही। त्या राजांची बरोबरी तुम्ही औरंगजेबाशी करता। बघा, आम्ही काय सगळं ऐकत राहायचं काय? चौधरी फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी केलं। या ठिकाणी जवळजवळ महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेर जवळजवळ 50 पेक्षा जास्त मल्टीनॅशनल कंपनी, त्याच्यामध्ये रिलायन्स असेल, सियाट असेल, MRF असेल, हिताची असेल, अशा विविध मोठ्या कंपन्या त्या ठिकाणी आज या रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेल्या आहेत। आणि या सर्व याच्या माध्यमातून जे आजूबाजूच्या खेड्यामधून जी मुलं आलेली आहेत, सुशिक्षित मुलं जे रोजगारापासून वंचित आहे, अशा सर्व मुलांना या ठिकाणी आज ऑन दी स्पॉट नोकरी देण्याचं आणि त्यांना त्याच ठिकाणी त्यांच्या शिक्षणाप्रमाणे, त्यांच्या कुवतीप्रमाणे, त्यांचे क्वालिफिकेशन आहे त्याप्रमाणे यांना ऑन दी स्पॉट या ठिकाणी नोकरी देण्याचं आम्ही त्यांनी ठरवलं आहे। आणि आज आता माननीय गुलाबराव पाटील साहेब मंत्री महोदय आले, त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि जवळजवळ 25 मुलांना ऑन दी स्पॉट या ठिकाणी नियुक्तीपत्र त्या ठिकाणी दिलं गेलं आहे। चौधरी फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी केलं। या ठिकाणी जवळजवळ महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेर जवळजवळ 50 पेक्षा जास्त मल्टीनॅशनल कंपनी, त्याच्यामध्ये रिलायन्स असेल, सियाट असेल, MRF असेल, हिताची असेल, अशा विविध मोठ्या कंपन्या त्या ठिकाणी आज या रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेल्या आहेत। आणि या सर्व याच्या माध्यमातून जे आजूबाजूच्या खेड्यामधून जी मुलं आलेली आहेत, सुशिक्षित मुलं जे रोजगारापासून वंचित आहे, अशा सर्व मुलांना या ठिकाणी आज ऑन दी स्पॉट नोकरी देण्याचं आणि त्यांना त्याच ठिकाणी त्यांच्या शिक्षणाप्रमाणे, त्यांच्या कुवतीप्रमाणे, त्यांचे क्वालिफिकेशन आहे त्याप्रमाणे यांना ऑन दी स्पॉट या ठिकाणी नोकरी देण्याचं आम्ही त्यांनी ठरवलं आहे। आणि आज आता माननीय गुलाबराव पाटील साहेब मंत्री महोदय आले, त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि जवळजवळ 25 मुलांना ऑन दी स्पॉट या ठिकाणी नियुक्तीपत्र त्या ठिकाणी दिलं गेलं आहे। तालुक्याच्या जागेवरती आपण रोजगार मेळावा आयोजित केला, काय सांगता? महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या चांदवड विधानसभा मतदारसंघात, या मतदारसंघाला लागून असणारे देवळा असेल, नांदगाव असेल, निफाड असेल, पेठ आहे, सुरगाणा आहे, हे जे आजूबाजूचे जे खेडे, ह्या बेरोजगार युवकांना रोजगार। नासिक से सी न्यूज संवाददाता संजय जाधव की रिपोर्ट। इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।